उशीर होतोय तुला ऑफिसला. नाही जायचं, कॅन्सल. बाय. बाय, लव्ह यू. लवकर ये. ये. उशीर आहे तो. बाय. आज माझा सॅटरडे ऑफ. सॅटरडे ऑफ. काय काय म्हणलास? सॅटरडे ऑफ. मेरा भी सॅटरडे होगा कभी ना कभी तो ऑफ. नाही होणार. कधी होणार? पेटिशन टाक तू ऑफिसमध्ये. बाय. हॅलो गाईज अँड वेलकम टू माय व्लॉग. ॲक्च्युली आज ऋषी नाही आहे सोबत, कारण तो गेला ऑफिसला आणि मला मस्त सुट्टी आहे. सो माझे अल्टरनेट सॅटर्डेज असतात, त्यामुळे सो दिस वन इज अन ऑफ. आणि बराच टाईम झाला मला हेअरकट करायचा. ॲक्च्युली खालची जी लेंथ आहे ती पूर्ण खराब झाली आहे, स्प्लिट एंड्स आणि रफ झालं. सो म्हटलं थोडंसं सेल्फ पॅम्परिंग सेशन करावं आज. डोंट इवन रिमेंबर मी शेवटचा हेअरकट कधी केला, कारण मला केस थोडेसे वाढवायचे होते. सो बेसिकली मी हेअरकट करून येणार आहे. ऋषीला तर मी म्हटलं की थोडंसं ऑफिसवरून लवकर येता आलं तर बघ, आणि बघूयात त्याची रिॲक्शन कशी आहे. आय मीन त्याच्या लक्षात तरी येतं आहे का मी हेअरकट केला आहे. मेन ते. ऑलरेडी दुपार झाली आहे आणि मी आत्ता रेडी होऊन निघणार आहे. पण स्किन केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल रेडी अँड सेट टू गो. बरेच वाढलेत केस, म्हणजे ह्या लेंथपर्यंत पण मी केस वाढवलेत आणि ते जाऊन मी ह्या लेवलला पण आणलेले आहेत. सो फुल रँडम असतं की मी केस वाढवते आणि शॉर्ट पण करून टाकते. एकदम माझ्या मनात येतं की आता केस वाढवायचे आहेत तर मी वाढवते. सो दिस इज दॅट टाईम जे मी माझ्या मनात आहे की आता हां नाही मला केस लांब करायचे, त्यामुळे मी फक्त मला जाऊन ते ट्रिम करायचं. ट्रिम आणि थोडे व्यवस्थित दिसतील असं छान एक लुक येईल. आणि ह्यावेळेस मी टाईम करणार आहे की ऋषी किती वाजता घरी आला आहे आणि त्याला किती वेळ लागतो आहे नोटीस करायला की मी हेअरकट केला आहे. बघूयात लगेच गेस करतो का. ऋषी ऑफिसवरून निघताना मला फोन करतो युजली की काही आणायचं आहे का, किंवा थोडंफार बोलत वगैरे येतो. सो तो ऑलमोस्ट खाली पोचला आहे. तर लेट्स सी, म्हणजे आल्या आल्या त्याला लक्षात येतं आहे का. म्हणजे मी त्याला असंच म्हणणार आहे की मी काहीतरी विचार करते की आपण असं शूट करू ते शूट करू, त्याच्यात मी त्याला गुंतवणार आहे. पण लेट्स सी त्याच्या लक्षात येतं आहे का. असे समोरून असे मागे पूर्ण केस घेतले की असं वाटतात की शॉर्ट केलेत, जे मला खूप आवडतात माझे असे शॉर्ट हेअर. बट मध्येच मला केस वाढवायची लहर आली आहे तर नाही. ऐश्वर्याचे आहेत ती, मी ठेवलं ती विसरून जाईल म्हणून. ती विसरेल रे. चावी घेऊन जाताना निदान चावी तिथे ठेवते ना, आल्यावर घेऊन जाताना निदान लक्षात तरी येईल. दूध आणलं? कुठे चालली कपडे घालून? मी फिरायला. आपल्याला जायचंय ना. नाही जायचं. दूध राहिलं. आणलंस? शपथ राहिलो. शपथ कुठं नाही बोलत, लक्षातच नाही राहिलं. ऑर्डर करतो. आणलंस? तुला माहिती आहे ना माझ्या फोनमध्ये फाइंड माय ॲप आहे. मी तुला पाहिलं फाइंड माय वरती, तू तिथेच होतास दुकानात. शपथ त्याच रस्त्याने आलो पण नाही आणलं. तू पहिला चिल असं फाइंड माय ॲप मध्ये एवढं दिसत नाही. 6:30 वाजले. खरंच विसरलायस तू? हा बोल. फ्रेम मध्ये नाही येत. विचार करते आपण एक अशी मस्त रील बनवू. पण मस्तच आहे ना. हा मस्त सनलाईट येत आहे.
असं दिसतंय ते. काय बनवायची ना? काय बनवायची? ते व्हिडिओ मध्ये मी टाकणार आहे. किती वारा आहे. खूप वारा सुटलाय. वारा 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 संगे पावसाच्या दर. अजून पाऊस नाही सुरू झालेला. दे मी मागवते. तुला टाइमपास करायला लागला. अरे झाले सगळं झालंय. अरे पण तू खूप टाइमपास करतोस. नाही मीच मागवतो, तुला नाही येत. हे बघितलं कार्ड टच कर डायरेक्ट. झालं सगळं झालंय. करेक्ट करतो मी. सरक ना मागे. करशील कपडे खराब करशील. अच्छा, माझ्या कपड्याने कपडे खराब होतात. त्यापेक्षा चांगले कपडे आहेत माझे. पेन दिसतोय तेवढं. ट्राय अगेन. तुझ्या हातात आलं की ट्राय अगेन येतं. काय विचार करते रोजचा? तेच तुला जे मी 2-3 पाठवले होते. आज नाही बघितले मी. ऑफिसमध्ये नाही बघत आहेत. अरे बाबा तू वाचलीस ना स्क्रिप्ट ऑलरेडी. अच्छा ते का? आज नव्हते पाठवले, म्हणजे काल परवा पाठवले होते. ते एक व्हॉट्सअपला वाचले. काही होऊ शकत नाही माझ्या नवऱ्याचं. पेन कामाचा नवरा आहे. आता काय झालं? थोडा मेकअप करून बसले. बघ ना एवढा आवरून बसली. एवढा आवरून बसले. बिनकामाचं. एखादा जण तारीफ करतो, मी आलेलंच म्हटलं. त्या दिवशी टॉपची सगळी झाली. आता परत का करू? नवीन टॉप घेऊन नवीन टॉपची मिळतो. एकाच टॉपची 2 वेळा तारीफ करत नाही. एका बायकोची 10 वेळा करेल, पण एका टॉपची एकच वेळा तारीफ. ओके. जसा छान आहे टॉप. टॉपचा विषयच नाही. टॉपचा काय विषय? अच्छा, तुझी टॉप तारीफ. माझा विषय. तारीफ काय करू? तू नेहमी सुंदर दिसतेस. काहीही होऊ शकत नाही. ऑलरेडी तो 4 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. मारणं बंद कर. माझा नवरा तर गेला आता आवरायला, फ्रेश व्हायला, आणि त्याच्या अजिबात लक्षात नाही आलेलं. पण बघूयात किती वेळ लावतो माझा नवरा नोटीस करायला. तू ऐकलंस ना मला बोलतो? नाही, मला आता लक्षात ऐकलंस आलं. तू मला. कानात हेडफोन आहेत, मी गाणी ऐकतोय. तू नाही. पार्लरला गेली होतीस? तू ऐकलंस आता. तू ऐकलंस माझा पाय सोड. काय? तू जा लांब जा. अरे बापरे. तू पार्लरला गेलीस? जा लांब जा. तू hair color केला? तू फेल झालास. हेअर कलर? केस दिसतायत, कलर पण मस्त केलेले दिसतायत वरून. असं समाट बसेल ना तुला. पार्लरला गेली? वाव, मस्त केस गेले. इरिटेट करू नकोस मला. मी पार्लरला वगैरे काही नाही गेलेले. इरिटेट नको करूस. कुठे? घरी चालेल. घरी आली ती? नाही. बघ. तुला काय करायचंय? पण मी हेअर कलर केलाय. नाही, थोडस पण दिसतंय, शायनिंग दिसतात त्या साईडला. हेअर कलर दिसतोय तुला? नाही, काय माहिती काय दिसत, पण शाईन दिसतंय. कुठला या side कलर ला. होता माझ्या केसांना आधी? आधी ते वेगळाच होता. कुठला होता? नाव नाही लक्षात. मुरगुंडी चुरगुंडी बरगंडी होता. काहीतरी आहे तुझी. बरगंडी करून मला 4 वर्ष झाले. बरगंडी मुरगुंडी चुरगुंडी. काहीही येत नाही, समजत नाही पोरांना, पुरुषांना, नवऱ्यांना काही समजत नाही. हे आज सिद्ध झालंय. माझ्या केसाचा कलर लक्षात ठेवत नाही, तुझ्या काय ठेव तरी ठेवतोय मी. बरगंडी मुरगुंडी चुरगुंडी 3 केसाचे 3च कलर मला माहिती. बरगंडी मुरगुंडी चुरगुंडी. तू पहिलं सांग, मी कुठला कलर केला होता केसांना? केसांना तो इटकरी टाइप मध्ये थोडासा वेगळा होता, पण जास्त इटकरी काय होता. ब्राउन मध्ये खूप लाईट मध्ये असा होता. चॉकलेट आणि ब्राऊन मिक्स टाइप मध्ये होता तो. लाईट होता की डार्क होता? जास्तच डार्क होता, पण ते असं दिसतच नव्हता. हा, दिसत नव्हता. आणि तो असंच गेला, काहीच दिसत नव्हतं त्याचा. हा, आणि मग आता कलर केलाय मी. आता असं दिसतोय तो पण वेगळं मी चमक कलर होतंय. केलाय का?
वाटत नाही पण खूप असं दिसतंय. केस आणि शाईन होतात. केस शाईन होत आहेत आणि कट केल्यासारखे वाटतात. खालून अशी डिझाईन मारली इकडे मस्त. आणि केस कट केलेत मी. हा केस कट केलेत. यस, इकडून असे मारलेस, कट केलेस आणि कट तर शाईन होत आहेत खूप. कटलेत केले मी केस. केलेत पण शाईन होत आहेत जास्त. शाईन मी होत आहेत. कट केलेत का नाही केलेत केस. केस कट केलेस शाईन होत आहेत. पुढं कट मारला चांगलं दिसतंय. ही हेअरस्टाईल तुला शोभते. आधीची नव्हती शोभत. आधीची नव्हती ठीक ठाक. शोभत. मी तर बोललो होतो, तोंडावर पण बोललो होतो. काय तुला तेव्हा पण बोललो होतो हेअर कलर पण नाही, शोभत पण नाही, बोललो पण होतो. ही हेअरकट नव्हतं. हेअरकट मी कधी केलाय. गावाकडे आपण गेलतो दिवाळीला, त्यावेळेस हेअरकट केलता मी. तेच नाही म्हणत मी, केसांचं म्हटलं हे शोभतायत पण आता बघ चांगले. ते कुठून कलर केलेस? घरीच केलेस ना? कलर नाही केलंय मी. कलर नाही केलंय मी. शाईन कुठून शाईन केलेस? शाईन नाही, मी फक्त हेअर वॉश आणि हेअर कलर नाही सॉरी, हेअर वॉश आणि हेअर कट केलाय. कुठे? घरीच? घरी नाही, मी गेले होते बाहेर सलमानला. पूजन तू गेलतात ना? नाही, हं. पूजा मी नाही गेली. चांगले पण छान दिसतात, मस्त दिसतात. आता काय उपयोग नाही, जाऊ दे. मी आल्या एक सेकंड. आल्या मला तुझी तारीफ नव्हती करायची. त्याला टाइम लागतो. थोड्या वेळाने तारीफ केली ना मजा येते. असं आहे. म्हणून मी तेव्हा आल्या तारीफ नव्हती Slow केली. claps. आल्या तारीफ नव्हती केली मी. स्लो क्लॅप्स तुझ्यासाठी. आल्यानंतर मी डायरेक्ट तारीफ केली असती तर चांगलं नसतं वाटलं. मग नंतर केल्यावर कसं मस्त वाटतं ना, त्यामुळे. तू असं आहे. राहू देत असं आहे. तुझा आता आवर. सो ह्या व्हिडिओचं तात्पर्य असं की बायकोची उशिरा तारीफ करावी. नवऱ्यांना लवकर करू लक्षात नये. येत नाही कुठल्या येतं, गोष्टी. लक्षात येतं, पण नोटीस लवकर- करत नाही. बघ मी लवकर तारीफ केली असते ना, तुला वाटलं असतं छी मजा नसते आली. पण उशिरा तारीफ केल्यामुळे चांगलं वाटलं. बरोबर आहे ना गाईज? बरोबर आहे. उशिरा तारीफ केल्यामुळे दाढी करून येतो मी म्हणते ना की रोशी तू काहीतरी केलंयस आणि मग मी नीट बघून सांगते की तू दाढी केलीस. मी पण म्हणत होतो काहीतरी केलंय पण मला बोलायचं नव्हतं. उशिराने सांगायचं होतं मला. उशिरा सांगितल्यावर मजा येते. उशिरा सांगितल्यावर मजा येते, लवकर सांगितल्यावर येत नाही. जाऊ दे. सो एंड करते मी ब्लॉगचा. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुमच्यासोबत पण असंच होतं का, आणि बायकोची उशिरा तारीफ केल्यावर कशी वागते. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मारते. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. बाय.